कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे। श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्या देवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला। पारू, बाळा काय झालं? अहिल्या मॅडम तुझ्यावर रागावल्या म्हणून वाईट वाटतंय का? सावित्री आत्या, समजेना माझी चूक होती, मला कळायला पाहिजे होतं। आता ना देवी यांनी जे बघितलंय ना ते त्यांना सारखं सारखं हटवत राहणार आणि त्यांना त्रास होणार। माझ्यामुळे माझ्या बाला सुद्धा ऐकून घ्यावं लागणार। सावित्री आत्या, माझी आई असती ना तर मी चुकते हे माझा कान धरून मला सांगितलं असतं। आई, मला माफ कर। ह्यापुढे मी माझी पायरी वळकून वागेन। पारू, तू तुझी पायरी कधीच ओलांडली नाहीयेस। हरीश, मी हरीशला सगळं समजून सांगितले। गैरसमज व्हायच्या आत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या बरे। पारू, मला सगळं कळलंय। लोक काय म्हणतात ना याने मला काहीच फरक पडत नाही। मला तुझ्यासोबत संसार करायचाय। आणि पारू, तुझ्याशी लग्न करून मला किती बोनस मिळणार आहे माहितीये? एक वडील, एक मस्तीखोर भाऊ, आदित्य सर, प्रीतम सरांसारखे मित्र आणि लाखाधिक माझी बायको। चला, सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे आता। गुड, मी मारुती मामांनाही सगळं सांगतो, काळजी करू नका। हा, बरं सावित्री आत्या, पारू, तुमचं पोट भरत असेल रडून, आमचं पोट तर बाबा जेवून भरतं। प्लीज काहीतरी जेवायला बनवा, भूक लागली आहे। लगेच देते, मी नाही उपाशी ठेवणार कुणालाच। हो, ते माहितीये ना, वाखरवाडीला आडनिड्या रस्त्यात चुलीवर स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घातलायस तू। इथे तर सगळं आहे, त्यामुळे तू काही बनवू शकतेस, फक्त ते काही लवकर बनवा, भूक लागलेली आहे खूप। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।